आधीच्या हल्ल्यातही सहभाग होता का, असा एक मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय. आधीच्या 2 हल्ल्यातल्या सहभागाचा आता तपास संस्थांना संशय असल्याचं कळतंय. एका इंग्रजी दैनिकानं या संदर्भातली प्राथमिक तपासाची माहिती दिली आहे. आदिल हुसेन ठोकर, हासिम मुल्ला, अलीभाई उर्फ तल्लाचा सहभाग असल्याचं कळतंय आणि दहशतवाद्यांना पाकिस्तानकडनं सूचना दिल्या जात असल्याचंही समोर आलंय. ऑक्टोबर 2024च्या गंदरबल हल्ल्यातही हेच दहशतवादी असल्याचा संशय. गंदरबल हल्ल्यामध्ये 6 बिगर काश्मीरी कामगारांचा मृत्यू झाला होता. बारामुल्लातल्या बुटापाथरी हल्ल्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. बिगर काश्मीरींना मारणं हाच तिन्ही हल्ल्यांमध्ये हेतू असल्याचा दुवा आहे. आदिल हुसेन ठोकर हा स्थानिक काश्मीरी आहे आणि त्यानंच मदत केली असंही कळतंय. हासिम मुसा, अलीभाई उर्फ तल्ला हे दोन्ही पाकिस्तानी दहशतवादी आहेत. तिन्ही हल्ल्यामध्ये हासिम मुसाचा सहभाग आणि पाकिस्तानातल्या सूचना सुद्धा उघड झाल्यात. तिन्ही दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास 20 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील. सोमेश, नक्की या दहशतवाद्यांचं आधीचं कनेक्शन असल्याचा काय संशय आहे? पूर्वी या सर्व दहशतवाद्यांचं पाकिस्तानी कनेक्शन दिवसेंदिवस समोर येते. आपण पाहतोय की सैफुल्लाचा एक व्हिडिओ जे पुरावे आहेत हे इंडियन आर्मीनी काही सोर्सेसच्या माध्यमातून माध्यमांकडे दिलेले आहेत आणि त्यानंतर आज या सर्वाबद्दलची माहिती समोर येते की लष्कर-ए-तैयबाचा कमांडर हा पाकिस्तानी सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी तिथे जातोय. त्याचं स्वागत पाकिस्तानी आर्मीतील एक कर्नल रँकचा अधिकारी करतोय. पूर्वी या सगळ्याकडे जर आपल्याला बारकाईने याचं विश्लेषण करायचं असेल तर एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे सध्या जी वातावरण निर्मिती होते ती पहलगाम या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा संबंध होता आणि पाकिस्तान यामध्ये सहभागी आहे हे सिद्ध करण्याचे पुरावे हळूहळू दिवसेंदिवस आता बाहेर येत जातील. आणि पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध झालेला आहे आणि बहुतांशी देशांनी भारताला दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये पाठिंबा दिलाय. त्यानंतर जर आता आपण पुढचा टप्पा पाहतोय तर हा दहशतवाद आणि या दहशतवादाविरोधात जी लढाई लढायची आहे ती म्हणजे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या विरोधातीलच लढाई असणार आहे. यासाठीचा एक आता स्टेज एस्टॅब्लिश होतोय आणि त्याच्यासाठीचे पुरावे आणि माहिती ही समोर येते. सैफुल्लाहने जे दाखवले, सैफुल्लाहच्या बातमीच्या अनुषंगाने जे दिसतंय ते म्हणजे लष्कर-ए-तैयबा आणि पाकिस्तानी आर्मीचं कनेक्शन हे समोर आलंय. आणि विशेष म्हणजे या सर्व दहशतवाद्यांच्या माध्यमातून यापूर्वी देखील जे अतिरेकी हल्ले झाले त्यामधील सुद्धा त्यांचा सहभाग हा हळूहळू समोर येतोय. या सगळ्यांचे तळ त्यामुळे थोडक्यात या अतिरेक्यांचं पूर्व कनेक्शन असण्याचा सुद्धा प्रचंड मोठा संशय आता बळावलेला आहे आणि त्यातनं सुद्धा काही गोष्टी उघड होतील. सोमेश, तुम्ही आमच्या सोबतच राहा. आणखी एका बातमीच्या संदर्भात अपडेट तुमच्याकडनं घ्यायचंय. आपण पुढचं अपडेट बघूयात. तर पाकिस्तान आर्मी आणि लष्कर-ए-तोयबाचं साटं-लोटं आता उघडकीला येत आहे. फेब्रुवारीमध्ये लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या सैफुल्लाही पाकिस्तानी जवानांशी भेट घेत होता. पाकिस्तानी लष्कराच्या तळावरती जात सैनिकांना सैफुल्लाने मार्गदर्शन केल्याचं आता समोर येत आहे. कर्नल रँकच्या अधिकाऱ्याकडनं सैफुल्लाचं स्वागत झालं होतं असंही दिसतंय. या फोटोच्या माध्यमातून आपण बघू शकतो. पुन्हा एकदा आपण सोमेश यांच्याकडे जाऊया. सोमेश, तुम्ही या खरं तर घटनेचा आता मगाशी सुद्धा उल्लेख केला होता. नक्की हा प्रकार काय होता? सैफुल्लाचा काय सहभाग होता लष्कराशी संबंधात? पूर्वी नक्कीच पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी स्वर्ग म्हणून ओळखला जातो. जम्मू काश्मीर हा पृथ्वीवरचा स्वर्ग आपण म्हणतो, पण पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी आतंकवाद्यांचा स्वर्ग आहे. कारण तिथे त्यांना सेफ हेवन आहे आणि हे आतापर्यंत अनेकदा जगासमोर आलेलं आहे. पण तरी सुद्धा या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर आता नव्याने हे पुरावे समोर आणले जात आहेत. आपल्याला टप्प्याटप्प्याने जी भारत सरकारची या विरोधातली रणनीती आहे ती लक्षात घ्यावी लागेल. पहिल्यांदा या दहशतवादी हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरून निषेध झाला खूप मोठ्या प्रमाणावर आणि डिप्लोमॅटिकली भारताने यशस्वीपणे अनेक देशांचा पाठिंबा या दहशतवादाच्या विरोधातील लढाईमध्ये मिळवलाय. आता त्याच्या पुढची स्टेज ही आहे की या दहशतवादी हल्ल्यामागे
आहे. पाकिस्तानचे जितके जास्तीत जास्त कनेक्शन असलेले पुरावे समोर येतील ते जास्तीत जास्त समोर आणले जातील, संपूर्ण जगासमोर आणलं जाईल आणि एस्टॅब्लिश केलं जाईल की पाकिस्तानच या दहशतवादी कनेक्शन सोबत आहे आणि उद्या पाकिस्तानची बाजू घ्यायला जगाच्या पातळीवर कोणताही एकही देश उभा राहू शकणार नाही अशी स्थिती आणण्याची आता एकूण तयारी सुरू झालेली आहे. आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावे लागले तर पाकिस्तानात घुसून कारवाई होऊ शकते. आणि म्हणून आपण आता पाहतोय की लष्करी तैयबा आणि पाकिस्तानी आर्मीचं कनेक्शन, सैफुल्लाची तिथे असलेली उपस्थिती, त्यांचा फोटो हा आता बाहेर आलेला आहे. हा बाहेर आणण्यामध्ये सुद्धा आपल्या सुरक्षा दलाच्या जवानांची आणि लष्कराची मोठी भूमिका आहे. लष्कर ए तैयबाचा कमांडर हा पाकिस्तानच्या इथे उभा असताना त्याचा फोटो बाहेर आणला गेलेला आहे आणि हळूहळू जे दहशतवादी, जे अतिरेकी या हल्ल्यांमध्ये सहभागी होते, आतापर्यंत जितके हल्ले झाले त्याचं पाकिस्तानी कनेक्शन आणि त्याविषयीचे पुरावे आणखीन समोर आणले जातील, जेणेकरून भविष्यात जेव्हा पाकिस्तानवर कारवाई करायची नक्कीच वेळ येईल, सोमेश, तेव्हा एकंदरीतच आता कुठेतरी संपूर्ण जगाच्या बाबतीमध्ये जनमत एकत्र करण्याचा हा प्रयत्न सुद्धा सातत्याने दिसतोय. यापूर्वी सुद्धा भारताने नेहमीच पुरावे दिलेले आहेत, आता सुद्धा तेच घडणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.